हरि ओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथामालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 107वी कथा आज आपण ऐकूया. ही कथा आहे उंछरी आणि गिरिराज इथे राहणाऱ्या श्री माधवदास बाबाजी यांची. श्री माधवदास बाबाजी यांचा जन्म संवत 1920च्या सुमारास झाला. व्रजभूमीतील छटीकरा येथील म्हणजे त्याच्या जवळच्या सकराया ह्या गावामध्ये एका गौड ब्राह्मण कुलामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांना घरी मकुआ असं म्हणत असत. ते अगदी लहान होते तेव्हाच त्यांच्या पित्याचा देहांत झाला. म्हणून आई त्यांना घेऊन आपल्या माहेरी आडिंग गावाच्या जवळच्या परिसरात निघून आली. आडिंग ह्या गावामध्ये अद्वैत वंशाचे नीलमणी प्रभू यांचे शिष्य पंडित ग्यासीरामजी हे राहत होते. ते गृहस्थ होते खरं तर, पण अत्यंत विरक्त होते. आपल्या घरापासून दूर एकांतामध्ये एक कुटी बांधून ते तेथे राहून भजन साधन करत असत. 2-4 विद्यार्थी त्यांच्याकडे शिक्षण घेण्यासाठी येत असत. आडिंग इथे राहायला गेल्यावरती मकुआ पण त्यांच्याजवळ शिक्षण घेण्यासाठी जाऊ लागला. मकुआजी अत्यंत भोळे स्वभावाचे होते, सरळ होते अगदी, आणि परमार्थ विषयक जिज्ञासा त्यांच्या मनामध्ये अगदी लहानपणापासूनच होती. आता इतके चांगले गुरु मिळालेले असल्यामुळे तो त्यांच्याशी त्याच्याबद्दल बोलत असे. इतक्या लहान वयात ह्या मुलाला इतकी परमार्थविषयक जिज्ञासा आहे हे पाहून ग्यासीरामजींच्या मनामध्ये त्यांच्याविषयी वात्सल्य भरून वाहत असे. त्यांना हा मुलगा अतिशय आवडत असे आणि हे त्याचा आध्यात्मिक विषयक प्रेम बघून त्याचा त्यांच्यावरती जीव जडला होता. आपली जी मुलं नातवंड वगैरे जी काय कोण घरातली असतील त्यांच्यापेक्षा सुद्धा या बाबाजींच्या वरती म्हणजे या मकुआवरती त्यांचं खूप प्रेम बसलं. त्यांच्या जिज्ञासांचं ते अगदी यथाशक्ती समाधान करत, शिवाय त्यांना वेगळ्या वेगळ्या गोष्टी सांगून त्यांच्या मनाची ते एक तयारी करत होते आणि त्याच्यामध्ये भक्तीचं बीजारोपण करायला त्यांनी सुरुवात केली. मकुआ सुद्धा त्यांच्याशी इतका मिसळून गेला आणि त्याला त्यांचा एवढा लळा लागला की आता आपल्या आजी आजोबांना सोडून तो त्यांच्याजवळच राहू लागला. मकुआजींचं हृदय जितकं सुंदर होतं तितकंच त्यांचं बाह्य स्वरूपही सुंदर होतं. आपण मागच्या कथेमध्ये यांचे जे गुरु पुढे जे गुरु झाले चैतन्य दास बाबाजी तेही असेच सुंदर होते अंतर्बाह्य, तसेच हे माधवदासजी सुद्धा अंतर्बाह्य सुंदर होते आणि भर म्हणजे त्यांचा आवाज अतिशय मधुर होता. तर रासमंडलीमधल्या एका ह्याचं लक्ष यांच्याकडे गेलं आणि त्यांचं अत्यंत सुंदर स्वरूप, त्यांचा गोड आवाज याच्यामुळे आपल्या रासमंडळीमध्ये राधाराणीचं काम करण्यासाठी हा आपल्याला फार उपयोगी पडेल असं त्यांना वाटलं. म्हणून त्यांनी ग्यासीरामजी यांना विनंती केली की हा मुलगा तुमचा शिष्य तुम्ही मला द्या आणि ह्याला मी रासमंडलीमध्ये सामील करून घेतो. त्याच्यामध्ये राधाराणीचाच रोल करायचा होता त्यांना. त्यामुळे त्यांच्या गुरूंनी म्हणजे ग्यासीरामजींनी पण त्याला अनुमती दिली आणि आता त्या रासमंडलीमध्ये हे सामील झाले. आता जिथे कुठे रासमंडलीचा खेळ असेल तिथे हे राधाराणीचा रोल करण्यासाठी जाऊ लागले. त्यांचा अभिनय इतका सहज होता आणि स्वाभाविक होता की तो त्यांचा अभिनय आणि त्यांचं ते सुंदर गाणं ऐकून लोक अगदी मंत्रमुग्ध होऊन जात असत. रासमंडलीमध्ये जरी ते राहत असले मकुआजी तरी ते अत्यंत पावित्र्याने राहत असत. त्रिसंध्या करत असत, स्नान करून शालिग्रामची सेवा करत असत आणि आपल्या शालिग्रामाला एका बटव्यामध्ये ते ठेवत असत. राधाराणीचा अभिनय करता करता त्यांचं हृदय श्रीकृष्णाच्या भक्तीने अगदी परिपूर्ण झालं
आणि किशोरावस्थेमध्येच त्यांनी ग्यासीरामजी यांच्याकडून मंत्रदीक्षा घेतली आणि ते भक्ती साधनेला लागले. एकदा ग्यासीरामजी मक्वासहित आपल्या सगळ्या घरातल्या मुलांना ग्यासीरामजींनी चांदीची कडी केली. म्हणजे आपल्या मुला नातवंडांच्या बरोबर यांना पण 2 कडी त्यांनी त्यांच्या हातामध्ये घातली. इतकं ते त्याच्यावरती प्रेम करत होते. हा कडी हातामध्ये घातल्यानंतर काही दिवसानंतर गोवर्धन येथे चकलेश्वर या मंदिराच्या तिथे अखंड कीर्तनाचा कार्यक्रम होता आणि मकुआजी त्या कीर्तनासाठी भाग घ्यायला गेलेले होते. तिथे त्यांनी आपल्या हातातली दोन्ही कडी साधू सेवेमध्ये उपयोगी करावी म्हणून तिथं भेट म्हणून चढवली. गॅसीरामजींच्या एका नातवानी हे पाहिलं होतं. त्याने आपल्या आजोबांकडे याची तक्रार केली. तो म्हणाला, की "दादाने तुम्ही घातलेली दोन्ही कडी साधूंच्या सेवेसाठी तिथे देऊन टाकली." पण हे ऐकल्यावरती गॅसीरामजी रागावणं तर दूरच राहिलं, अतिशय प्रसन्न झाले आणि ते आपल्या नातवाला म्हणाले उलट समजावत, की "अरे, त्या मकुआला तू एक तुमच्यासारखा सर्वसाधारण समजू नकोस. मकुआ हा महात्मा आहे आणि तो फार मोठा बाबाजी बनणार आहे." मकुआजी खरोखरीच बाबाजी इच्छित होते. पण झालं असं, की त्यांच्या आजी-आजोबांनी त्या काळच्या रीतीप्रमाणे यांना न विचारताच त्यांचं लग्न ठरवून टाकलं. त्यामुळे आता त्यांच्यासमोर संकट उभं राहिलं. आता याच्यातून सोडवायला सुद्धा त्यांना गुरुजींचंच वाक्य कारणीभूत झालं. आता त्याबद्दलची घटना आपण ऐकूया. त्या गुरुजींच्या बोलण्यामुळे या मकुआजींना बळ मिळालं आणि मग ते गृहत्याग करून संन्यास घेऊ शकले. हे मकुआजी दर पौर्णिमेला गोवर्धन परिक्रमा करत असत आणि परिक्रमा करताना ते गोविंदकुंड इथे राहणाऱ्या श्री चैतन्यदास बाबाजींचं दर्शन अगदी आवर्जून घेत आणि त्यांचा सत्संगही ते करत असत. चैतन्यदास बाबाजींना सुद्धा मकुआजी अतिशय आवडत असत आणि ते त्याच्यावर खूप प्रेम करत असत. कारण मकुआजी तसे गोडच होते. हे चैतन्यदास बाबाजी ते जेव्हा-जेव्हा येतील, तेव्हा भजन साधनेबद्दल त्यांना मार्गदर्शन करत असत. मकुआजींनी मनातल्या मनात असा निश्चय केलेला होता, की आपण वैराग्य वेश चैतन्यदास बाबाजींच्याकडूनच घ्यायचा. पण त्याला हे कळलेलं होतं, की चैतन्यदास बाबाजी काही कुणाला वेश देत नाहीत. आणि आता त्याच्यामध्ये इकडे आजी-आजोबांनी तर आपलं लग्न ठरवून ठेवलंय. त्यामुळं ते फार मोठे पैचात पडले. ते सगाई झाल्यानंतर म्हणजे लग्न ठरल्यानंतर जी पौर्णिमा येईल, त्या पौर्णिमेला गोवर्धन परिक्रमेला गेलेच नाहीत. त्यांना आता मनातल्या मनात चैतन्यदास बाबाजींच्या समोर जाण्याची अतिशय लाज वाटत होती. जणू काय त्यांचं लग्न ठरल्यामुळं त्यांच्यावरती एक कलंक लागलेला होता आणि एखाद्या विरक्त महात्म्याचा संग करण्याची योग्यता आता त्यांच्यात राहिलेली नव्हती. अशी आणखीन एक पौर्णिमा गेली. तिसऱ्या पौर्णिमेला मात्र चैतन्यदास बाबाजींनी परिक्रमा करणाऱ्या आडिंग गावातील दुसऱ्या व्रजवासींना विचारलं, "मकुआ का बरं येत नाहीये?" कारण बाबाजी त्याची आतुरतेने वाट पाहत होते. तेव्हा ते सगळे म्हणाले, "अहो बाबा, आता तर त्याचं लग्न ठरलं, आता कसला तो येतोय?" हे ऐकल्यावरती बाबांना अतिशय चिंता वाटू लागली. मकुआजींना या ग्रामवासियांनी, व्रजवासियांनी हे सगळं जाऊन सांगितलं, की "तुझे ते चैतन्यदास बाबाजी भेटले होते, त्यांनी तुझी चौकशी केली आणि तुझं लग्न ठरलंय म्हटल्यावरती ते फार चिंतेत पडले बाबा." आता मात्र दुसऱ्या पौर्णिमेला मकुआजी परिक्रमेला गेले. त्याला पाहताच चैतन्यदास बाबाजींना आनंद झाला आणि ते म्हणाले, "काय रे, तू तर इतक्या पवित्रतेने राहतोस, त्रिसंध्या स्नान करतोस, आता तुझी बायको येणार, मग तुला मूल होणार, मग ती त्या मुलाला घेऊन घेऊन कामं करणार,
आणि स्वयंपाक करणार आणि ते मूल तिच्या अंगावरती शी शू वगैरे करणार आणि मग असाच तू पवित्र आणि तू मग तिच्या हातचं खाणार का? तेव्हा मकुवा म्हणाला, "बाबा तुम्ही अगदी बरोबर म्हणताय. पण जर मी लग्न नाही केलं आणि मला जर बाबाजी बनायचं असेल, तर तुम्ही मला वेष देणार का सांगा? मी दुसऱ्या कुणाकडनंही वेष घेणार नाही. तुम्ही जर वेष देत असाल, तरच मी या विवाह बंधनातून मुक्त राहून भजन करू शकेन." हे ऐकल्यावरती चैतन्यदास बाबाजी एकदम गप्प झाले. ते नाही म्हणाले नाहीत, पण काही बोलले पण नाहीत. आणि मकुआने त्यांच्या मौनाला स्वीकृती असं समजून अगदी प्रसन्न मनाने तो घरी गेला. दुसऱ्या दिवशी गुपचूप घरातून मकुआजी निघाले आणि चैतन्यदास बाबाजींच्याकडे आले आणि त्यांच्याकडून वेष त्यांनी घेतला आणि त्या एकट्यांनाच फक्त या चैतन्यदास बाबाजींनी वेश दिला. बाकी त्यांचे कुणी दुसरे शिष्य नाही आहेत. वेश दिल्यानंतर मकुआजींचं नाव झालं माधवदास. वेश घेतल्यावरती माधवदास बाबा गोवर्धन येथील जुनं असं जे बिहारीजींचं मंदिर आहे तिथे राहून भजन साधन करू लागले. माधवदास बाबाजी पारमार्थिक आवड असलेले होते, भक्तिमान होते, तरीही अजून ते तसे लहान होते वयाने. त्यामुळे एक लहानपणी एक अशी जी उत्सुकता असते एखाद्या गोष्टीबद्दल, तशी त्यांच्या मनामध्ये उत्सुकता होती पारसमणीबद्दल. कारण पारसमणी आपल्या गुरूंना कसा मिळाला आणि मग तो कसा त्यांनी पुरला, ही कथा त्यांनी ऐकलेली होती. म्हणून त्या वृक्षाच्या खाली खोदून आपण तो पारसमणी एकदा पाहावा, अशी त्यांच्या मनामध्ये इच्छा झाली. म्हणून त्यांनी पंडित बाबांना हे आपला विचार सांगितला आणि त्यांची परवानगी मागितली. तेव्हा पंडित बाबाजी म्हणाले, "अरे वेड्या, तुला गुरूंकडनं जो मंत्र मिळालाय, तो खरा पारसमणी आहे. ज्याच्या प्रभावाने शिष्य स्वतः पारसमणी बनतो, स्वतः तर उद्धरतोच आणि इतरांनाही तारू शकतो. आणि तू त्या पत्थराच्या पारसमणीला घेऊन काय करणार आहेस? तो काढून तू काय तुझ्या गुरूंना कलंक लावू इच्छितोस का? खबरदार जर त्याची कधी आठवण जरी केलीस तर." माधवदास बाबाजींनी त्या क्षणापासून पारसमणी हा विषय मनातून पूर्णपणे काढून टाकला आणि ते निर्लोभीच होते तसे. पण एक बालसुलभ उत्सुकतेने त्यांना एकदा ते पाहावं वाटलं होतं. आता पंडित बाबांनी एवढं जरब बसवल्यानंतर तर ते सहजी ते विसरून गेले. पुढे पंडित बाबा हे वृंदावन येथे राहायला निघून गेले. तेव्हा मग माधवदास बाबाजी हे श्यामकुटी येथे राहून भजन करू लागले. काही दिवसातच त्यांना गोपाल मंत्रामध्ये सिद्धी मिळाली आणि पंडित बाबाजींनी म्हटल्याप्रमाणे ते खरोखरी स्वतःच पारसमणी झाले. श्री रूपमाधुरीदास यांनी त्या काळातल्या व्रजभूमीतल्या अनेक सिद्ध संतांच्या बद्दल आपल्या ग्रंथामध्ये काव्यरूपामध्ये वर्णन लिहून ठेवलेलं आहे, हे आपल्याला माहिती आहे. तर माधवदास बाबाजींच्या बद्दलही त्यांनी त्या ग्रंथामध्ये वर्णन लिहिलेलं आहे. त्यामध्ये आपल्या कवितेत ते म्हणतात, "पुरो त्याग ओ विराग, नैना झलके अनुराग, जाको अति ऊंची भाग, ऐसो संत माधो दासजी. व्रज तज नहीं जावई, टूक मांग के जो खावई, हिय आनंद मनावई, रखे पैसा न पास जी. बोले अति मीठी बानी, प्रेम रस लपटानी, उन्हें जानो पूरो ध्यानी, रसिकन में खास जी. रहे पूछरी स्थान, जाके नेक नहीं मान, हिय दीनता प्रधान, लखई दंपत्ती विलास जी." माधवदास बाबा दंपती विलास म्हणजेच राधाकृष्णाच्या लीलांचा अनुभव घेत असत आणि त्या रसामध्ये नेहमी असे मग्न राहत असत आणि त्यांना प्रत्यक्ष त्यांचं दर्शन होत असे, ह्याच्यामध्ये काही शंका नाहीये. एकदा श्री गौरांगदास बाबाजी यांना ह्या माधवदास बाबाजींनी त्यांना झालेलं म्हणजे माधवदास बाबाजींना झालेलं गोवर्धनचं दिव्य दर्शन
वर्णन करून सांगितलं होतं. गोवर्धन हा त्यांना मणिमाणिक्य म्हणजे हिऱ्या मोत्यांनी जडलेला आणि अत्यंत सुंदर अशी झाडी आणि अत्यंत सुंदर असे दिव्य त्याच्यावरनं झरे वाहत आहेत, असं एक गिरिराजाचं दिव्य असं स्वरूप त्यांना दिसलेलं होतं. आणि ती गोष्ट त्यांनी गौरांगदास बाबाजींना सांगितली होती. गौरांगदास बाबाजी पुढे इतर संतांशी बोलताना, आपल्या शिष्यांशी बोलताना नेहमी त्या विषयावरती चर्चा करत असत. असे हे संत गोविंदकुंड येथेच संवत 1999 नृसिंह चतुर्दशीच्या दिवशी रासलीला चिंतन करता करता निकुंजधामाला गेले. तिथे त्यांची समाधी आहे. त्यांचे शिष्य श्री दास बाबाजी यांनी तिथे धामप्राप्ती त्यांना झाल्यानंतर 84 कोस व्रजाचा भंडारा केला होता. म्हणजे भंडारा केला आणि त्यात 84 कोसमधील सगळ्या लोकांना त्यांनी प्रसाद घ्यायला बोलवलेलं होतं. इतका मोठा कार्यक्रम त्यांनी केला. जगन्नाथदास बाबाजींच्या शिवाय त्यांचे आणखीन 1-2-3 शिष्य होते. श्री राधा मोहनदास बाबा, श्री प्रल्हाददास बाबा आणि कालीदह येथे राहणारे सुपंडित महात्मा श्री किशोरीदास बाबा हे त्यांचे नावाजलेले शिष्य होते. अशी ही माधवदास बाबाजींची त्यांच्यासारखीच गोड कथा आहे.